तुम्हाला पण रोज रोज माझ्यासारखं भाजी भाकरी बनवायचा कंटाळा येतो का? किंवा रोज रोज तीच भाजी भाकरी खाऊशी वाटत नाही का? मग हा झटपट तयार होणारा अतिशय टेस्टी असा सोयाबीन पुलाव एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी भरून इतका लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतला. इथं तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता. घेतलेला तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालते आणि हा तांदूळ थोडा वेळ पाण्यामध्ये असाच भिजत ठेवते. तोपर्यंत दुसऱ्या बाउलमध्ये एका कपने मोजून 1 कप भरून इतके सोयाबीन चंक्स घेतले. आता यामध्ये गरम पाणी घालते आणि 5 मिनिटांसाठी हे सोयाबीन यामध्ये असेच भिजवून घेते. सोयाबीन पाण्यामध्ये छान असे फुललेले आहेत. आता यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते मी काढून घेते. सोयाबीन हाताने दाबून यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला असं हे पिळून काढून घ्यायचं आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये मसाले छान मुरले जातात आणि त्याची चव छान लागते. पाण्यातले सर्व सोयाबीन मी हाताने पिळून घेतले. आता एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकं फ्रेश दही घालते. सोबतच पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गोडा मसाला घातला. सोबतच चवीकरता अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. दही आणि मसाले या सोयाबीनमध्ये मी एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवते. हा सोयाबीन पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला. फोडणी करता यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालते. इथं मी तमालपत्र, स्टारफूल, मसाला विलायची, दालचिनी, लवंग, मिरे, जिरे, त्याचबरोबर सुगंध विलायची घेतलेली आहे. सर्व खडे मसाले तेलामध्ये छान असे फुललेले आहेत. त्यानंतर यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घालते. तर इथं मी 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. हे कांदे छान असे तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेते. कांदा छान परतून झाला की यामध्ये 1 चमचा इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घालते. आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत याला एकदा परतून घेते. त्यानंतर यामध्ये 2 अशा या मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालते. हिरवी मिरची तर मी पोपटी रंगाची घालत आहे. आवडीनुसार तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. मिरची देखील तेलामध्ये हलकीशी परतून घेते. त्यानंतर यामध्ये 1.5 मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घालते. टोमॅटो देखील आपल्याला थोड्या वेळासाठी या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घेतलेलं सोयाबीन घालायचं आहे. त्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मीडियम गॅसवरती आपल्याला याला थोड्या वेळासाठी यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मसाल्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये तांदूळ घालते. पाण्यामध्ये भिजत ठेवलेले संपूर्ण तांदूळ पाण्यामधून काढून यामध्ये घातले. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालते. चवीकरता मीठ घालते. आधीही मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ घातलं. त्यानंतर 1 वाटी तांदूळासाठी मी 1.5 वाटी इतकं पाणी घातलं. सोबतच 1 चमचा साजूक तूप घालते. त्यामुळे पुलावला फ्लेवर छान येतो. आणि पाव चमचा गरम मसाला घातला. सर्व साहित्य हलक्या हाताने आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी तुम्ही घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता. इथं पहा, सर्व साहित्य मी एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावते आणि सुरुवातीला फुल गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करते आणि त्यानंतर लो गॅसवरती 1 शिट्टी करून हा पुलाव मी शिजवून घेते. पुलाव शिजण्यासाठी तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही इथं हा पुलाव शिजवून घ्या. तर बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि लो गॅसवरती 1 शिट्टी करून घेतली. त्यानंतर कुकरमधली सर्व एअर निघून गेलेली आहे. कुकरचं झाकण काढते तर बघा, अतिशय टेस्टी असा सोयाबीन पुलाव बनवून तयार झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हा पुलाव एकदा व्यवस्थित असा हलवून घेते. कधी कधी बघा आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो. अशा वेळेस आपण हा झटपट तयार होणारा अतिशय टेस्टी असा सोयाबीन पुलाव नक्कीच बनवू शकतो. अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही छान लागतो. पुलाव बनवताना पाण्याचा वापर मोजून केला तर पुलाव असा हा मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो. हा पुलाव मी हलक्या हाताने एकदा व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे. सोयाबीन पुलाव मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा पुलाव किती टेस्टी दिसत आहे ते.
याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे, इतका हा टेस्टी बनवून तयार होतो। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला अगदी झटपट तयार होणारा अतिशय टेस्टी असा सोयाबीन पुलाव एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।